आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. अय फुलते अगो लाडू करावे लागतील की बुत्तीला. होय की आपण समधी मिळून करू लाडू. किमान 5 तरी लागतील लाडू आपल्याला. लागतील लागतील. लालिताई किती रंगली मेहंदी बघू दाखव. कुठे आहे माझा बाप? पैलवान हिम्मतराव देशमुख कुठे? त्याला सांगा मी त्याचा थोरला पोरगा आहे. मी पोलीस आहे पोलीस. गावातून असं रस्त्यावर निघालं ना सगळे सॅल्यूट करतात मला. सुधाकर राव असं करतात. माझ्या बापाला माझी थोडी किंमत नाही. जरा मान देत नाही मला. ए नरसाळे, मान मिळवावा लागतो. या असं दारू पिऊन धिंगाणा घालून मान मिळत नाही. ए समजाव याला. नाहीतर जर मी उठलो नाहीत ना तर काय काय करणार? मारणार मला? मारणार का? गो वाईज गो बस की. हा ग बस ना वाईज. तुझ्या पोटातली दारू लय वळवळ देऊ नको. लगीन घरे ग बस ग बस. अजिबात का बसणार नाही मी. कोण वाटलो मी तुम्हाला? कोण वाटलो मी तुम्हाला? काय समजता मला? काय समजता? आला आला भामटा आला भामटा. सगळ्याशी खोट बोलून सगळ्याला गोड गोड बोलून यांनी सगळ्याला खिशात घातलंय आपल्या. मी कष्ट करून पोलीस झालो. रात्रंदिवस मी कष्ट केले माझ्यासाठी पोलीस झालो. पण सगळा मान कोणाला? ह्याला. काय करतोय हो? कुठला हो? कधी विचारला त्याला कुठून आला काय करतो? तुम्हाला माहितीये का? माहितीये का ह्यो बाहेर काय दिवा लावतो ते? याला माझ्याबद्दल सगळं कळलं की काय? कातळवाडी पोलीस स्टेशनने माझ्या फोटो सकट वॉरंट तर काढलं नसेल ना? ए दारू पिऊन काय बाई बरोबर नको. मला तर वाटतं हे माझा रागातच नाही. काय बोलताय बोलू तुम्ही? दे बोलू दे त्यांना. नाही मी तुमचा रागात. म्हणून म्हणून मला बाहेर काढायचं चाललंय ना घरातून. तरीच मला डावलून याच्या नावावर 2 एकर करायला निघालं होतं. काय? ए चिवळ्या, ती माझी जमीन आहे आणि त्या फामट्याला अजिबात द्यायची नाही. नाही तर तुला पण घरात ना हाकलून देईल. गायला नाही चारा, शेतात आहे भारा, अशी गत आहे तुझी. अरे तुला कितीदा बोंबलून सांगितलं की हा तुझा पोरगा नाही म्हणून. हा तुझ्या कानात काय बोळं घातल्यात वय रे? हा त्या भामट्या तुझा पोरगा नाहीये हे 10 वेळा मी सांगते. त्याला घरात ना हाकलून दे. त्या भामट्याला त्याची किरडी ढासाळी, त्याचं लागलं दार सगळ्या घरादारावर तो नांगर फिरवल ना तेव्हा कळेल तुम्हाला. अहो, यांनीच माझ्या सुनेचे कान भरले असणार. गबस गबस. नाटकी. अगं आई म्हणून तुला कधीतरी वाटलं का ग माझी बाजू घ्यावी म्हणून? सुधाकर बाई शांत बस की बाबा. अरे लगीन घर आहे. आहे की लगीन घर आहे. लगीन घर तुझ्या लेखाचं लगीन घर आहे. तुला मिरवायचं असेल ना मोठी आई म्हणून लगीन घरात. काय ग मोठी आई, तुला खरं सांगू का? यो आपला गोपाळ नाही, यो नाही तुझा लेख.
अहो तुम्हाला दिसायला कमी आलंय का? हेच गोपाळ भाऊजी आहेत. तुम्हाला कितीदा सांगितलंय तुम्ही कमी पेत जा म्हणून. तुम्हाला काही सुधारणा झाले. चला तुम्ही घरात चला. चला खोली चला. मी नाही कुठे जाणार, कुठेच नाही जाणार मी. आज सगळा मी हिशोब इथं करूनच टाकणार. आजपर्यंत या माणसानं मला पाण्यात बघितलं. मी काय पण चांगलं केलं की माझी इज्जत घालवतो, असंच करतो. ह्याला अक्कल नाही. मग ह्याने तुमची इज्जत वाढवली का? वाढवली? कोण आहे हो? टेलर काय करतो? बायकांचे ब्लाऊज शिवतो, जम्पर शिवतो. तुमची इज्जत वाढली? पैलवान हिम्मतराव देशमुख. कसलं पैलवान? पैलवान साहेब, आतापर्यंत एक तरी कुस्ती जिंकलात का? ए, माझ्या कुस्तीवर नाही जायचं, नाही तर तुला हितच रेमटवीन मी. त्या ठाणे काय उगा लावल्या काय? मला काय माहित. शांत बस. अरे दादा शांत बस. नाही लग्न घर आहे ही. आप्पा नका लक्ष देऊ. दादा दारू प्यायलाय. ए तू हो बाजूला. मी नाही तुझा दादा, कळलं का? हा? आणि यो तुझा बाप नाही. कारण यो कुणाचाच बाप असू शकत नाही. पोरा पोरात तुझा भाव करतो. अरे असला कुठं बाप असतो का? फुलत आहे सुरुवात त्यानं कळवलं का गोपाळच्या लग्नाचं? नाही गो बाया, परत नरू आत्यासनी कळलं तर लई तमाशा करतील बघ त्या. आणि हे बघ, मला आता घरात कुठला गोंधळ नको बघ. गोपाळ, अरे एवढ्या रात चलो कुठं चाललास तू? अगं ते आचार्य आलेत ना, महाग बुंदी पाडतात. ते आलो जरा बघून. हाय का आता? अरे उद्या लग्न आहे तुझं, दिवसभर उभं राहायचंय. जा जाऊन आराम कर. आता अशी बी झोप नाही आली मला. नंतर झोपायचंच आहे की. आलो जाऊन. आलो मी लगेच जाऊन. ए, झोपला नाही अजून तू? कसे बाई चाललंय जागरण? ते बुंदी त्याचं काय? ते काय पळून जाते होय? मी आहे बघायला. आचार्याला सांगून आलोय मी. हा, अजिबात खायची नाही चव म्हणून सुद्धा. एक दाणा इकडचं तिकडे गेला तर बघ म्हटलं. जा तू जाऊन झोप जा. अरे झोप. रा